मुख्य कारण म्हाळसेचा राग. खंडोबा हे मराठी लोकांचे कुलदैवत आहेत. त्यांची 2 प्रमुख पत्नी आहेत. म्हाळसा, सरस्वतीचे अवतार, ब्राह्मण कन्या, मुख्य पत्नी. बानू, पार्वतीचे अवतार, धनगर समाजातील स्त्री. खंडोबा एकदा शिकार करताना बानूबाईला भेटले. ती धनगर समाजातून होती, पण खूप भक्त आणि शुद्ध मनाची होती. खंडोबा तिच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि तिला वचन दिलं की मी तुझ्याशी विवाह करीन. नंतर त्यांनी बानूबाईशी विवाह केला. पण म्हाळसे देवी हिला बानूशी खूप राग होता. ती म्हणाली, मी डोंगरावर राहते, या दुसऱ्या स्त्रीला डोंगरावर येऊ देणार नाही. त्यामुळे खंडोबाने बानूबाईचं मंदिर डोंगराच्या पायथ्याशी बांधलं आणि तिला सांगितलं, तू माझी प्रिया आहेस. पायथ्याशी असलीस तरी भक्त तुला वरचं स्थान देतील. तुझी सेवा कायम केली जाईल. म्हणूनच म्हाळसेच्या आदेशामुळे बानूची नम्रता आणि भक्ती लक्षात घेऊन खंडोबाने तिला पायथ्याशी स्थान दिलं. आजही जेजुरीला वर चढताना पहिलेच बानूचं मंदिर लागतं. भक्त तिथे थांबून नमस्कार करतात आणि मग डोंगर चढून खंडोबाचं दर्शन घेतात.